नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. घरकुलासाठी सर्व्हे सुरू आहेत आणि आवाज प्लस ॲप्लिकेशनच्या मदतीने तुम्ही घरबसल्या हे सर्व्हे कंप्लीट करू शकता. म्हणजे घरकुलाच्या यादीमध्ये तुमचे नाव ॲड करू शकता. यासाठी सर्व्हे करणं गरजेचं आहे. सर्व्हे कसा करायचा यासंबंधीचा व्हिडिओ आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर टाकलेला आहे. तो तुम्ही पाहून घेऊ शकता. आता सर्व्हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला कसं समजणार की तुमचा सर्व्हे कंप्लीट झालेला आहे, यासंबंधीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तसेच सर्व्हे करत असताना तुम्हाला काय-काय अडचणी येत आहेत, त्याचं सोल्युशन काय असणार आहे, यासंबंधीचीही माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या अगोदर आपण पाहूया की तुमचा सर्व्हे कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला काय दाखवले जाते. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हे अपलोड करता, त्यावेळेस तुम्हाला असं दाखवलं जातं, तुमचं नाव, त्यानंतर तुमचा जॉब कार्ड नंबर आणि सर्व्हे सेव्हड सक्सेसफुली आणि इथं तुम्हाला आधार स्टेटसही दाखवलं जातं. सर्व्हे डाटा अपलोड केल्यानंतर तुम्हाला असं जर दाखवलं असेल, तर तुमचा सर्व्हे सबमिट झालेला आहे, असं समजून घ्या. तुमचा सर्व्हे पूर्ण झाला आहे का नाही हे चेक करण्याची दुसरी एक पद्धत कुठली आहे? तुमचं ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. यामध्ये ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला ॲड ऑब्लिक एडिट सर्व्हे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर असा पॉपअप मेसेज दाखवणार आहे. सेल्फ सर्व्हे ऑलरेडी अपलोडेड फ्रॉम धिस डिव्हाइस. म्हणजे तुमच्या मोबाईलवरून तुमचा एक सर्व्हे पूर्ण झालेला आहे. या डिव्हाइसवरून एक सर्व्हे अपलोड केलेला आहे. म्हणजे तुमचा एक सर्व्हे सबमिट झालेला आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अपलोड सेव्हड सर्व्हे डाटा यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं कुठल्याही प्रकारचा डाटा दाखवणार नाही अपलोड केल्यानंतर. अपलोड करण्यासाठी म्हणजे यावरून तुम्ही समजून जा की तुमचा सर्व्हे सबमिट झालेला आहे. सर्व्हे सबमिट झाल्यानंतर तुम्हाला काय दाखवते, तुमचा जॉब कार्ड नंबर हा तुमचा सबमिट झाल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि तुम्ही ॲपमध्ये गेल्यानंतर ॲड ऑब्लिक एडिट सर्व्हे या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दाखवेल, सेल्फ सर्व्हे ऑलरेडी अपलोडेड फ्रॉम धिस डिव्हाइस. यावरून तुम्ही समजू शकता की तुमचा सर्व्हे सबमिट झालेला आहे. आता सर्व्हे सबमिट करत असताना काही अडचणी येत आहेत, त्याचं सोल्युशन काय आहे हे आपण पाहूया. ज्यावेळेस तुम्ही सर्व्हे डेटा अपलोड करता, त्यावेळेस तुम्हाला इथं असं दाखवलं जातं, तुमचं नाव दाखवलेलं असतं. त्यानंतर तुम्हाला आधार व्हेरिफाईड या पर्यायाला क्लिक करून जर आधार व्हेरिफाईड यासमोर टिक मार्क आली तरच तुमचा सर्व्हे अपलोड होणार आहे. त्यानंतर खाली जॉब कार्ड व्हेरिफाईड, जॉब कार्ड व्हेरिफाईड यासमोर जर टिक मार्क आली असेल तरच तुमचा हा सर्व्हे अपलोड होणार आहे. अन्यथा तुमचा सर्व्हे अपलोड होणार नाही. आधार व्हेरिफाईड करत असताना तुमच्या घरामधील एखाद्या व्यक्तीचं आधार व्हेरिफिकेशन होत नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमचे फॅमिली मेंबर आहेत, त्या फॅमिली मेंबरमधून तो मेंबर तुम्हाला डिलीट करायचा आहे, कमी करायचा आहे. त्यानंतरच आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. ज्या व्यक्तीचे आधार अपडेट नसतील, त्यांचं आधार व्हेरिफाय होताना अडचण येत असल्यास तो मेंबर तेवढा कमी करा आणि त्यानंतर आधार व्हेरिफाय करून सर्व्हे अपलोड करा. आता काही व्यक्तीचा आधार व्हेरिफाय होत आहे, परंतु जॉब कार्ड व्हेरिफाय होत नाही. आता जॉब कार्ड का व्हेरिफाय होत नाही तेही तुम्हाला सांगतो. तुम्ही जॉब कार्ड काढून खूप दिवस झालेले असतील आणि तुमचं जर जॉब कार्ड डिलीट झालेलं असेल, तर तुमचं जॉब कार्ड व्हेरिफाय होणार नाही. आता तुमचं जॉब कार्ड डिलीट झालेलं आहे का नाही हे कसं चेक करायचं? चला त्यासाठी तुम्हाला Google Chrome ब्राउझरवर सर्च करायचं आहे नरेगा जॉब कार्ड. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुमचा जिल्हा निवडायचा आहे, तालुका निवडायचा आहे आणि तुमचं गाव निवडायचं आहे. गाव निवडल्यानंतर असे ऑप्शन तुमच्यासमोर दिसतील. यामधील तुम्हाला जॉब कार्ड ऑब्लिक एम्प्लॉयमेंट रजिस्टर या पर्यायावरती क्लिक करायचं आहे. या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या गावामधील सर्व जॉब कार्डांची यादी दिसणार आहे. तुमच्या गावामध्ये ज्या व्यक्तींनी जॉब कार्ड काढलेले आहेत, त्या व्यक्तींची लिस्ट तुम्हाला दिसणार आहे. आता या लिस्टमध्ये ज्या जॉब कार्डच्या समोर ॲस्टिक म्हणजे तुम्हाला स्टार मार्क रेडमध्ये दिसत आहे, ते जॉब कार्ड डिलीट झालेलं आहे. तुमच्या हे जॉब कार्ड समोर लाल टिक मार्क असेल, तर तुमचं जॉब कार्ड डिलीट झालेलं आहे. ते तुम्हाला सर्व्हे कंप्लीट करत असताना जमणार नाही. त्या जॉब कार्डवरती क्लिक करून तुम्ही पाहू शकता. इथं तुम्ही पाहू शकता डिलीटेड ऑन डेट 28/10/2017ला हे जॉब कार्ड डिलीट झालेलं आहे. आता हा जॉब कार्ड तुम्ही सर्व्हे करत असताना जर टाकला, तर तुमचं जॉब कार्ड व्हेरिफाय होणार नाही. त्यामुळे मग तुम्हाला जॉब कार्ड नवीन काढावे लागेल. जर तुमचं जॉब कार्ड डिलीट झालेलं असेल, तर सर्व्हे अपलोड करत असताना, व्हेरिफिकेशन करत असताना तुम्हाला अडचण येणार आहे. अडचण येत असल्यास तुम्ही नवीन जॉब कार्ड काढून घ्या. तुम्ही अगोदर चेक करा की तुमचं जॉब कार्ड सुरू आहे का डिलीट झालेलं आहे. सर्व्हे करत असताना या व्यतिरिक्त तुमच्या काही अडचणी असतील, तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. एका डिव्हाइस मधून म्हणजे एका मोबाईलवरून एकच सर्व्हे अपलोड करू शकता, हे लक्षात ठेवा. त्यानंतर तुमच्या कुटुंबातील जी कोणती महिला असेल, त्याच महिलेच्या नावानं तुम्ही घरकुलसाठी सर्व्हे करू शकता, म्हणजे अर्ज करू शकता आणि त्या महिलांच्या नावानं किंवा तुमच्या घरातल्या नावानं जॉब कार्ड असणं आवश्यक आहे. जॉब कार्ड सुरू असणं आवश्यक आहे. सर्वांचे आधार व्हेरिफाय असणं आवश्यक आहे. अतिरिक्त घरकुलासंबंधी तुमचा कुठला प्रश्न असेल, तर तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका.